मित्रांनो बघा सकाळी सकाळी आता रुटीन चालू आली बैलाची, बघू शकतात तुम्ही. दूध वगैरे पाजलेलं आहे आणि आता थोडंसं गोड खायला दिलेलं आहे. गोड गोड तोंड करून जाणार आहे अड्ड्यासाठी. हे भाऊ आहेत, मालक आहेत. संदेश म्हात्रे बावळे आणि गुरु बैलाचे मालक. मित्रांनो आता आपले नंदी निघालेले आहेत, बघू शकतात. टॅम्पामध्ये आता भरणार आहे आपण. आता जाईल आपला गुरु शेठ. इकडे पलीकडे जाऊ ना गावावरती. चला आपले गँग पण निघाले आहेत आणि शेठ पण आलेले आहेत, बघू शकतात. त्यांचे पण इथे उपस्थिती लाभले आणि पोराही बघा आपले चादरी वगैरे घेतल्यात. मामा बघू शकतात. चला निघालेले आहे. नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं आपल्या जीवन हरिग्राम चॅनलवरती स्वागत आहे. मित्रांनो तुम्हा सर्वांना शुभ सकाळ आणि गणपती बाप्पा मोरया, मंगलवरती मोरया. तर आपण निघालेले आज मैदानासाठी. श्रीनाथ केसरी मैदान आहे आज, मोठा मैदान आहे, फॉर्च्युनरचं मैदान. तर आपले नंदी पण चाललेले आहेत मित्रांनो, सुंदर आणि गुरु. तर तुम्हाला बघायला भेटेल आजच्या ब्लॉगमध्ये. तर बघूया, आपल्या ब्लॉगच्या संदर्भात दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि आपली टीम तर खूपच मोठी आहे आणि मुंबईवरून शेठ देखील आले आहेत. संदीप आहे आपला भाई, बघू शकता. संदीप भाई, कसा झाला प्रवास आजचा? घरून निघाले किती वाजता? झालेले आहे, काही टेन्शन नाही. आम्ही जो नॉनस्टॉप आले, डायरेक्ट कुठे झोपलो नाही, काही नाही. तिथे येऊन आंघोळ करून आता आम्ही बैलाला घेऊन निघालो. मित्रांनो आता तुम्हाला आहे ना जास्त वेळ घेणार नाही आणि डायरेक्टली अड्ड्यामध्ये भेटूया आणि दाखवूया आजचा, म्हणजे कोणकोणते नंदी वगैरे काय आले ते दाखवण्याचा प्रयत्न असेल आजच्या ब्लॉगमध्ये. तसंच बघूया कोणाकोणाची मुलाखत होते, अड्ड्यावरती गेल्यावर समजेल. तर त्याच्यासाठी तुम्ही बघत राहा शेवटपर्यंत. आणि अशी साथ मित्रांनो मग चेंडू देखील आलेला आहे, बघू शकतात. दादा तुमचाच आहे का चेंडू? मित्रांनो मला चेंडू देखील आलेला आहे, बघू शकतात. शेठ नाव काय तुमचं? कुठनं आले? विटावरून का? मित्रांनो बघा नामवंत गाडा मालक आणि बघू शकतात. आणि चेंडू देखील काय? वैभव शेठ कदम. ओके. तर आजचं नियोजन वगैरे कसं आहे चेंडूचा? नियोजन झालं की चांगलं झालं. कोणासोबत पळणार आहे तरी पण? अर्जुन सोबत का? कुठला अर्जुन? किसन शेठ सिद्धे मोराळे. ओके. अर्जुन नवीन खरेदी आहे, 11 लाख रुपयाची नवीन खरेदी त्याच्याबरोबर. आता 2 तारखेला 1 नंबर केलेला या गाडीनं. तीच गाडी का? तर गट क्रमांक किती मध्ये पळणार आहे? 9 मध्ये. 9 मध्ये गट पास आहे. तर आज मोठा मैदान आहे, तर कसं काय पाहता तुम्ही या मैदानाकडे? अपेक्षा आहेत, मैदान पण छान आहे. तर तुम्ही दादा रान बघायला गेलो होतं, रान कसं काय म्हणजे पळण्यासाठी? 1 नंबर आहे, चांगला आहे. आदतसाठी तर 1 नंबर राहणार आहे. मैदान छान बनवलं, तर त्रास नाही बैलांना कुठलाही अतिशय चांगलं केलं. चेंडू बद्दल थोडक्यात माहिती सांगा ना, आतापर्यंत केलेली कामगिरी म्हणजे काय सांगाल? चेंडूची कामगिरी म्हणाल तर जसं आम्ही त्याला घेतलाय तेव्हापासून त्यानं आम्हाला कधी नाराज नाही केलेली. आदतमध्ये पण म्हणजे जसं जसं त्याचं वय वाढते तसं तसं स्पीड वाढले आणि त्याच्या आदतमध्ये पण गुलाल आहे, दुसऱ्यात पण गुलाल आहे. याचा दात लावला तरी पण नाराज नाही कधी केलं बैलाला. तर आज तुम्हाला नक्कीच गुलाल देईल, त्याच्याकडून आशा आहे तुम्हाला आणि नक्कीच तुमच्यासाठी करेलच तो काम. तुमचं नाव काय? आपण कुठून आले? नाशिकवरून का? आणि आपल्या समोर नंदी आहे, तर त्याचं नाव काय? मौजा का? ओके. आजचं नियोजन वगैरे कसं आहे? चांगलं नियोजन. कोणासोबत पळले? ओके.
आणि गट क्रमांक किती मध्ये पळणार आहे? ओके. तर बघा मौजा पण आलेला आहे बघू शकतात आणि इन्फॉर्मेशन दिलेलं आहे दादाचंही. तर मोठा आयोजन आणि कुठेतरी एक खेळण्याची पण संधी भेटते शर्तींची. तर कसा वाटतं आजचा आनंद तुमच्यासाठी? आजचं हे परवानीच आहे. जशी पंढरपूरची यात्रा असते तशी आज ही आपले बैलगाडी शर्यतीतली यात्रा आहे. तर तुम्हाला शुभेच्छा देतो माझ्याकडून आणि आपल्या विट्टू फॅमिलीकडून. वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. मित्रांनो बघा सप्तहिंद केसरी वादल देखील आले बघू शकतात. या मैदानात देखील हजेरी लाभलेली आहे आणि आपल्या शेठचा नंदी आहे आनंददादा तारेकर, दिलदार मनाचा राजा माणूस बघू शकतात. आणि याची ओळखच आहे मोठे मोठे मैदान गाजवण्याचे आणि नेहमीच मित्रांनो फायनलमध्ये असतोच. आणि ह्या वेळेला पण तुम्हाला नक्कीच पलताना दिसेल मैदानावरती. आणि बघू शकतात आपण आलो होतो इथे शेत, तर व्हिडिओ शूट करीत आहे आणि बघू शकतात आपल्याकडे बघित आहेत वादल. बघा आता तुमचं नाव काय? सचित कबूल. ओके. तर आजचं नियोजन कसं आहे वादलचा? आनंद दादाने वैभव दादाने केले. हो का, म्हणजे कोणासोबत पळणार आहे काय? काय त्यांनी दोघांनी केलेलं आहे. हो का, दुसऱ्यालाच पडलं. ओके. गट क्रमांक किती मध्ये पळेल? 35 मध्ये. 35 मध्ये. ओके. मित्रांनो बघा दादा होते आणि दादांनी माहिती दिली थोडीफार आणि नियोजन सर्व दादांनीच केलेले आहेत. तर दादा असते तर माहिती भेटली असते आपल्याला. हे बघा मित्रांनो बघा आपले दादा देखील आलेले आहेत मुंबईवरून. आता बघूया कुठल्या गावातून दादाच आहेत. दादा नमस्कार. नमस्कार. तुमचं प्रथमतः आम्हाला ओळख सांगा ना, कुठून आले तुम्ही? आम्ही मुंबईवरून आलो आहे आणि एक करोल्याचं बैल आहे आणि एक शिवराज भिवंडी एक्सप्रेस. तर आजचा दादा सर्वात मोठा मैदान आणि मोठ्या मैदानावरती मुंबईवरून तुम्ही आलेले आहेत. जवळपास 400-500 किलोमीटर गाठून तुम्ही इथे श्रीनाथ केसरीसाठी तुम्ही आलेले आहेत आणि तुमची उपस्थिती लाभले. तर आजचा कोण आहे त्याच्याबद्दल सांगा ना, नंदी वगैरे कोण कोण आहेत? घरची गाडी आहे का? मग मुंबईचीच गाडी का? तर दादा पहिल्यांदाच आलेले आहेत का तुम्ही? याच्या व्यतिरिक्त कधी म्हणजे 3 फेऱ्यासाठी आले होते का? पहिल्यांदा आलेला आहे आणि तो बैल इकडेच पळतो. कंटिन्यू इकडेच पळतो? कंटिन्यू मुंबईला असतो आणि 3 फेऱ्यानं जास्त पळत होतो. तर दादा या वासराचं फर्स्ट टाइमच मैदान आहे, तर कसं काय असेल? म्हणजे आपल्यासाठी तर नवीनच गोष्ट आहे, कारण की बिंजोर आणि 3 फेऱ्यामध्ये खूप फरक आहे. तर काय सांगाल तुमचा अनुभव? बिंजोरला तर चांगलाच पळतो, इकडे पण चांगला पळायला पाहिजे, कारण की 3 फेऱ्याचा त्यांना त्या शिवराजला अनुभव आहे. आणि तो शिवराज असा बैल आहे का तो स्वतः हे करून आणेल, एकदम संभलून आणेल. तर दादा हा आपला नंदी म्हणजे गट क्रमांक किती मध्ये पडलेली आपली चिठ्ठी? 40 मध्ये. 40 मध्ये का? 8 नंबर. तास क्रमांक किती? 8 मध्ये का? तर आज कोण कोण आहे तुमच्या सोबत, जरा ओळख सांगा ना. मयूर दर्जी यांच्याकडेच असतं शिवराज. ओके. त्यांच्याच नावात पळतो इकडे वरती. तर शिवराजच्या बद्दल काय सांगाल? कारण की तुम्ही बोलले की घाटावरतीच कंटिन्यू पळत आहे, तर म्हणजे कुठे कुठे गाडी नंबरामध्ये राहिले ते जरा इन्फॉर्मेशन जरा सांगा ना. काजट, मोरगाव, चौदरवाडी. ओके. शुभेच्छा. किमती वेळ दिल्याबद्दल धन्यवाद तुमचं. तुमचंही धन्यवाद. थँक्यू सो मच. ओके. रोशन पाटील. रोशन पाटील का? हो. कुठून आले तुम्ही? 40 गाव. 40 गाव.
तर आज कोणते कोणते नंदी आणलेत? आम्ही एकच आणलाय भस्मा. भस्मा का? हो. भस्मा कोणासोबत पळणार आहे? पैरा कोण आहे? भस्मा हा तो रॉकेट आहे तिकडे बाजूला. रॉकेट आहे का? हो. कुठल्या गावचा रॉकेट? इथला वांजरचा. ओके. तर याच्या आधी कधी पळली होती का गाडी? नाही, आम्ही इकडे आज पहिल्यांदा आलो. फर्स्ट टाइम आलेत का? हो. तर भस्माबद्दल काय सांगाल इन्फॉर्मेशन? कसा पळतो बैल? चांगलाच पळतो. आतापर्यंत? कशी कामगिरी केलेली आहे आतापर्यंत? कुठे कुठे आम्ही पळलाय? आमच्या भागात. तुमच्या पळतो भागामध्ये का? कुठे? हा, चाळीसगाव भागात खूप नंबर केले चाळीसगाव भागात. तर नंबर वगैरे मारलेत का आता? हो. कुठे कुठे नंबर घेतले यांनी? मागच्या वर्षी खूप 8-9 वेळेस नंबर घेतलाय बैलने. कोणाकोणासोबत पळला होता तेव्हा? आता इतक्या जणांचं नाव नाही सांगता येत. ओके. म्हणजे भरपूर सारी नंदीमध्ये मित्रांनो पडलेला आहे आणि चांगला नंदी आहे. आणि 40 गावावरून दादा आलेत आणि त्यांचा नंदी आहे भस्मा, तुम्हाला दिसत असेल. आणि पैरा पण त्याच्या भेटलाच आहे टेम्पोच्या, तो देखील दाखवतो तुम्हाला. तर वेळ दिल्याबद्दल धन्यवाद, थँक्यू सो. मित्रांनो बघा, भस्मासोबत हा नंदी पळणार आहे. दादाने इन्फॉर्मेशन दिली होती, तर तुम्हाला दाखवतो मी. मित्रांनो आपल्या चॅनलवर छोटे मोठे सगळेच नंदी तुम्हाला बघायला भेटतात. कधी कुठल्या पण मैदानावरती गेलं की आपण नेहमीच शूट करीत असतो आणि दाखवत असतो आपल्या चॅनलच्या माध्यमातून. मित्रांनो बघा, इथे दादा आहेत. दादा, प्रथम तर तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. तुझं नाव सांग ना, परिचय सांग ना मला. संतोष दत्तात्रय दबडे, कलेडोन. ओके. आपल्या नंदीचं नाव काय? पिस्टन. पिस्टन. तर पिस्टन कुठून आलाय दादा? कलेडोन. आज आले इथेशी. तर आजचं नियोजन वगैरे कसं आहे? आज लक्ष आहे. लक्ष आहे का? कुठलं लक्ष? बेडगावचा. बेडगावचा. तर आज कितव्या गट क्रमांकामध्ये पळणार आहेत? आणि 38 मध्ये पळणार. 38 मध्ये का? दुसऱ्याला. ओके. याची कारकिर्दी काय? जायला तर आहे, गट काढतो मैदानाकडे. नियोजन चांगला आहे, आज टॉपचा आहे. तर आज कोण कोण आहे तुमच्यासोबत? आमच्यासोबत लक्ष आहे, एकच नंदी आणला आहे. आजचा म्हणजे गाडीवरती ड्रायव्हर कोण असेल? बबन ड्रायव्हर हे नावे. ओके. तर अजून याच्याबद्दल काय सांगाल? म्हणजे त्या दिवशी लिमसोडमध्ये 5 नंबर केला आहे ओपनमध्ये. तर आज पण त्यांच्याकडून तुम्हाला आशा आहे का दादा? मोठ्या मैदानासाठी चांगलीच कामगिरी करत असेल. हो, एक नंबर. तर शुभेच्छा मैदानासाठी. थोडक्यात इन्फॉर्मेशन. मित्रांनो बघा, दौरलेकरांचा हरण्या देखील आलेला आहे, बघू शकतात मैदानावरती. श्रीनाथ केसरी साडी. तर मित्रांनो मोठ्या मैदानामध्ये हरण्याची नेहमीच ओळख आहे, मैदान गाजवण्याची, आणि चांगल्या प्रकारे कामगिरी करते आणि आपल्या साहिलदादासाठी नेहमीच पळत असते मैदानावरती. तर यावेळेला पण आशा आहे त्याच्याकडून चांगली कामगिरी करायची आणि नक्कीच आपल्या साहिलदादाला खुश करेल. हे बघा मित्रांनो, बघू शकता नंदी समोर. मित्रांनो बघा, आपल्या मुंबईमधील टॉपचा नंदी नेहमीच आपला हरण्या मैदानी गाजवत असतोय घाटावरती आणि मुंबईचं पण नाव रोशन करत असतंय आणि आपल्या साहिलदादाचं पण नाव रोशन करत असतंय. तर बघू शकता आज देखील इथे आलेलं आहे. पाणी तर बघा, हा पाणी अंचल, पाणी कुठं समोर बघू शकता तुम्ही. आता याचं नाव काय? गुज्जर. मित्रांनो बघा, गुज्जर पण आलेला आहे, बघू शकतात. थोडीशी इन्फॉर्मेशन सांग.
राहायचं मित्रांनो. बघा इथेशी आपल्याला मामा भेटल्यात अड्ड्यामध्ये आणि बघूया. मामा नमस्कार, नाव काय तुमचं? रवींद्र मान. कुठून आले? पाचून. नंदीचं नाव काय आपल्या? पक्षी. पक्षा. पक्षाला पायरा कोण आहे आजचा? वाटिगाव. वाटिगावचा का? कोण आहे? उत्तम भाऊ. नंदीचं नाव काय? गेला आता किती सांगा ना आता काय थोडंसं. डान्सर. डान्सर आहे का? गट क्रमांक कितीमध्ये पळणार आहे आता? 12 मध्ये का? मित्रांनो बघा बघू शकतात दादा भेटलेले आणि माहिती आपल्याला दिलेली आहे, तर नक्कीच बघा तुम्ही. आणि मैदानासाठी शुभेच्छा तुम्हाला. वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. मित्रांनो बघा गायत्री गोल्डन असोडी त्यांचा हरणे देखील आला आहे. पेडगाव केसरी हरणे आलेला आहे मित्रांनो या वेळेला पण मैदानामध्ये बघू शकतात मित्रांनो. हा हरणे आहे दादा. इथनं आपच घेतोय दादा. तुमचं नाव काय? नंदू जगताप. ओके. आपलं जरा परिचय सांगा म्हणजे कुठून आले, कुठल्या गावतून आले? कराडवरून का? ओके. तर आज हारण्याचं नियोजन वगैरे कसं आहे? चांगलं आहे. चांगलं आहे का? तर कोणासोबत पळणार आहे? आदतमध्ये पळणार आहे? दुसऱ्यामध्ये का? दुसऱ्यामध्ये कोणासोबत पळले? राणासोबत का? कुठला राहणार होता? नाशिकचा का? याच्या व्यतिरिक्त कधी पळली होती का गाडी, का फर्स्ट टाइमच पळणार आहे? तर हा पायरा कसा घडून आला? हा पायरा घडून आला म्हणजे आता काय सांगायचं. तरी पण म्हणजे तुमचे असतील ना म्हणजे जवळचे संबंध? मित्रच आहेत आपले राणाचे मान. ओके. तर आज मैदानाकडे कसं पाहता? कारण की टॉपचा भारतातील एक टॉपचा मैदान आहे आणि आयोजन तर भारीच आहे. तर तुम्ही काय सांगाल 2 शब्द आयोजनाबद्दल, म्हणजे मैदानाबद्दल? तुम्हाला काय वाटतं तुमच्या मनामध्ये? मैदान एक नंबरच आहे, मैदानचा काही विषयच नाही आणि महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं मैदान आजचंच आहे. तर दादा कुठे ना कुठे आपण बघतो आदतला पण चान्स दिलेले, दुसऱ्याला पण चान्स दिले आणि ओपनमध्ये पण चान्स आहे. तर कसं वाटतं तुम्हाला? ही आता पण दुसऱ्याचाच चान्स आहे, पण ते आता ओपनची बैल पळतीच की त्यांच्यापर्यंत. पण कुठेतरी एक छोट्या मालकांना पण एक गुलाल घ्यायची पण संधी आहे. तर काय वाटतं तुम्हाला? बरोबर आहे की का कधी पण छोट्या मालकाशीच गुलाल पाहिजे. आपण एवढा मोठा म्हणजे प्रवास करून येत आहोत आणि कुठे ना कुठे एक आशा असते की आपला नंदी पण गुलालामध्ये राहायला पाहिजे मोठ्या मैदानामध्ये. तर तुम्हाला पण आपल्याकडून शुभेच्छा असतील आणि तुम्ही किमती वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. मित्रांनो बघा हिंदकेसरी इथे बघा नंदी आलेला आहे. मित्रांनो सप्त हिंदकेसरी सुंदर देखील आलेला आहे, बघू शकतात. सुभाष त्या बांगडे साहेबांचा बघू शकता. तिथेशी श्रीनाथ केसरी गाडी. मित्रांनो बघा ज्युनियर बालमा देखील आलेला आहे. कुठल्या गावचा आहे? मित्रांनो काय निंबोरीवरून आलेला आहे नंदी, बघू शकतात. मित्रांनो बघा पंचम हिंदकेसरी सर्जा देखील आला आहे, बघू शकतात तुम्ही. आज श्रीनाथ केसरीसाठी आणि आज देखील चांगली कामगिरी करेल त्याच्याकडून आशा आहे. तर मोठे मोठे मैदान गाजवले ते या नंदीने, याची ओळख आहे. मोठ्या मैदानामध्ये चांगल्या प्रकारे कामगिरी करत आहे आणि मालकासाठी काय ना काय बक्षीस स्वरूपामध्ये देत असतं. आता यावेळेला पण
बघूया कशा प्रकारे कामगिरी करते. गट क्रमांक मित्रांनो 51 मध्ये पळणार आहे. मित्रांनो बघा प्रताप घडत पण आलेला आहे हरिग्रामवरून, मुंबईवरून. तो देखील एक मित्रांनो सर्जाचा चाहता आहे आणि सर्जाला पाहण्यासाठी आलेला आहे मुंबईवरून खास पाळण्यासाठी आणि आवडता नंदी आहे त्याचा. सांगतो ना मित्रांनो बघा बघू शकता तुम्ही पंचविंद केसरी सर्जा देखील आले. वेगाचा शेवट त्याची ओळख आहे. दादा कुठल्या गोष्टी फौजी पलीकडे मित्रांनो बघा इथे नंदी. आता बघूया थोडीशी इन्फॉर्मेशन घेऊया आणि ग्रुप पण इथे बसलेला आहे. दादा थोडी इन्फॉर्मेशन सांग ना. कुठनं आले तुम्ही? आम्ही संभाजीवरून का? संभाजीनगरवरून का? आज कुठले कुठले नंदी घेऊन आलेत तुम्ही? तर आज कसं काय नियोजन आहे? चांगलं आहे आज. बघू आता काय होतं काय नाही. कोणासोबत पळेल तरी पण अंदाज काय माहित नाही. बाकी ते कोणी केलं आहे नियोजन? दादाने केलेलं आहे. दादानी का? तर गट क्रमांक काय आहे तरी? हा 55 मध्ये गटात पाळणार आहे. दुसऱ्यामध्ये पाळणार आहे 44 गटामध्ये 43 गटामध्ये. तर कसं वाटतं येऊन तुम्हाला इथे? भारी वाटतंय. आता मैदान बघितलं झाल्यावर अजून भारी वाटतं. गेले होते का? रान बघायला गेले होते? रणवीर वगैरे चांगले आहे. फाट्या बिट्या चांगले आहे. तुमची जागा बी चांगली आहे. आयोजन कसं वाटतं तुम्हाला? नियोजन बाकी नियोजन सगळं कडक आहे. बाकी नियोजन काय आपल्याला हे म्हणणं नाही काही. ओके. किती वाजता आले दादा तुम्ही मैदानासाठी? आम्ही काल आलेलो इथं 7ला का? रात्री मुक्काम होतो इथं. आता 55 गटात जायचं. आता पळायला जायचं. मोठं चित्र जायचं. तर एकंदरी तुम्ही कसं पाहता यांच्या तुमच्या नंदींकडून? अपेक्षित आहे आपली गाडी राहते काय अर्थ. छोट्या चित्राबद्दल काय सांगाल तुम्ही? छोट्या चित्राबद्दल काय सांगायचं? हा जसाच आहे तसंच तोच आहे. ज्याचे जेवढं याला पळेल तेवढं त्याला बी पळेल. तर याचा इतिहास काय सांगाल म्हणजे कसं काय? सर सांगायचं काय आता त्याचं इकडे समजा दुसरंच मैदान आहे. पहिल्या मैदान तिकडे घरच्या गाडी गेलेली. आता बघू आता काय करतं काय. आज कोण कोण आलंय तुमच्यासोबत? आम्ही सोबत सगळी टीमच आहे इथली. बाकी आपचे पोरं आहे सगळे मोठे चित्रवाले तिकडे बसलेले सगळे. आम्ही परत तिथं सांगा आलेलो आहे 5. ओके. शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद. 5 नंबर सागर डंग गुंडेवाडी, 6 नंबर सुनील मळमे ढालगाव, 7 नंबर शरीर निकम विष्णुवाडी, 8 आणि 26 मध्ये होय सेमीला पात्र एक बाद झाला. साई शिंदे स्टेजशी संपर्क साधायचा. आदर नंबर सुंदर अशी लढत चले. काय जर बाबा नागरिका गिराय बी तिथे कुंड पहिला
मित्रांनो बघा आपल्या गावातील पण मुंबईवरून आलेले आहेत मित्र परिवार बघू शकतात. काही लोक बघा बसलेले आहेत निवांतपणे स्टेजवरती पवेलियन मध्ये बसले आणि मजा घेतात शर्तींचा. कधी आलेत कधी तुम्ही कधी आल्या सकाळी का किती वाजता 9 वाजता 10ला 9ला रात्री कितीला निघलेलं 12 वाजता. कोणची बघली शर्यत कोणची बघली हा मथुर गेले खाली. मित्रांनो बघा आपल्या गावातील पण नंदी आल्यात बघू शकतात. गुरु आणि सुंदरला घेऊन आल्यात बघू शकतात. आता थोड्याच वेळात सुट्टी आहे गट क्रमांक 51 मध्ये आहे. तर बघूया आपल्याकडून तर शुभेच्छा आहेत आणि चांगल्या प्रकारे प्रयत्न करतील. संडी भाई आपला दादा आहे समीर भाई आणि आपल्या मित्रांनो बघा हितेश ड्रायव्हर पण आलेला आहे. गाडीवरती नेहमीच असते मुंबईमध्ये बिंजरवरती होच ड्रायव्हर असतो आणि या वेळेला पण गटामध्ये हाच गाडी हाकलणार आहे.